बंडखोरी रोखण्याचा प्लॅन फिक्स। बंडखोरी रोखण्यासाठी जालीम उपाय। बंडखोरांची ठाकरे बंधू कोंडी करणार। शिवसेना मनसेच्या स्थापनेपासूनच बंडखोरी आणि कार्यकर्त्यांचं पक्षांतर हे सेना आणि मनसेच्या पाचवीलाच पुजलं गेलंय। त्यात निवडणुका आल्या की अनेक शिवसैनिकांनी आणि मनसैनिकांनी केलेली बंडखोरी हा एक वेगळा चर्चेचा विषय। आणि आता ठाकरे ब्रँडसाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी अनेक बैठका आणि अवांतर चर्चांनंतर या निवडणुकीत बंडखोरीचं हे ग्रहण मोडून काढण्यासाठी जालीम उपाय शोधून बंडखोरांचीच कोंडी करण्याचं ठरवलंय। ठाकरेंची ही मोठी खेळी नेमकी काय आहे पाहूया। अर्जाच्या आदल्या दिवशी युतीची घोषणा। बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवारी शेवटपर्यंत गुलदस्त्यात। उमेदवारांना थेट फोन करून एबी फॉर्म देणार। शेवटच्या क्षणापर्यंत नाव जाहीर न करण्याची ठाकरे बंधूंची रणनीती। बंडखोरांना जुळवाजुळव करण्यास वेळ न देण्यासाठी आखलाय प्लॅन। उमेदवार यादी जाहीर होताच उमेदवारांची नाराजी उफाळणार हे नित्याचंच। त्यात आता युती होणार असल्यानं दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे। युतीनुसार एकालाच उमेदवारी मिळणार असल्यानं नाराजांच्या संख्येत भर पडणार आहे। त्यामुळे याच नाराज इच्छुकांना विविध प्रलोभनं दाखवून राजकीय फोडाफोडी करण्यासाठी भाजपकडे असलेल्या प्रचंड मोठ्या यंत्रणेचा धोका लक्षात घेऊन दगाफटका होऊ नये म्हणून भाजप आणि शिंदे गटाला शह देण्यासाठी ठाकरे बंधूंनी हा प्लॅन आखलाय। राज्यात ठाकरे ब्रँडसाठी एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सध्या मुंबई महानगरपालिकेचं मैदान मारण्यासाठी ताकही फुंकून पितायत। मात्र त्यांच्यासमोर महत्त्वाचं आणि मोठं आव्हान आहे तेच पक्षात होणाऱ्या बंडखोरीचं। ही बंडखोरी हे दोन्ही भाऊ रोखतील का की याचा फायदा भाजप आणि शिवसेना शिंदे गट घेतील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।